भारतातील सर्वात मोठे बैलगाडी शर्यत आणि बैलगाडी प्रेमींचं अधिवेशन सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यात होणार आहे। याचं आयोजन डबल महाराष्ट्र केसरी शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांनी केलेलं आहे। या उपक्रमासाठी 5 लाखहून अधिक लोक इथं उपस्थित राहणार आहेत। त्याशिवाय 400 ते 500 एकरमध्ये या स्पर्धा होणार आहेत। यासाठी पैलवानांनी काय काय तयार केलेलं आहे, त्यांनी गो संवर्धनासाठी आणि शेतकऱ्यासाठी आणि कुस्तीसाठी स्वतःला झोकून दिल्याचं आपण पाहिलेलं आहे यापूर्वी। त्यांच्याकडून जाणून घेऊया यांनी यासाठी नेमकी काय काय तयारी केली, काय केलेलं या स्पर्धेसाठी। शिवसेना बैलगाडी संघटनेचं पहिलं अधिवेशन, भव्य दिव्य असं अधिवेशन, पहिलं अधिवेशन तासगावपासून काही अंतरावर असणाऱ्या कोड्याच्या माळावर पार पडतंय। जवळजवळ 400 ते 500 एकरचा एरिया आणि 4 ते 5 लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे अधिवेशन, पहिलं अधिवेशन, आणि त्या अधिवेशनाच्या निमित्तानं श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धाचे आम्ही आयोजन केलेलं आहे। त्या बैलगाडी स्पर्धा तिथं पार पडणार आहेत। स्वतः एकनाथजी शिंदे साहेब आमचे पक्षप्रमुख स्वतः उपस्थित राहून बैलगाडी शर्यतीचा आनंद घेऊन सर्व अधिवेशनाच्या निमित्तानं सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। त्याच पद्धतीनं उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, त्याच पद्धतीनं पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब, असे सर्व आमच्या पक्षाचे नेते मंडळी, त्याच पद्धतीने आमदार खासदार असतील, पदाधिकारी असतील, मोठ्या संख्येने अधिवेशनाच्या निमित्त तिथे उपस्थित राहणार आहेत। आणि अशी भव्य दिव्य अशी श्रीनाथ केसरी स्पर्धा त्या ठिकाणी पार पडणार आहे। जवळजवळ आम्ही बैलगाडीचे 2 प्रकार, त्याच पद्धतीने श्वान स्पर्धा, अशा 3 प्रकारच्या स्पर्धा तिथं आयोजित केलेल्या आहेत। बैलगाडीतील दोन्ही प्रकारातल्या पहिल्या विजेत्यांना 1 फॉर्च्युनर, त्याच पद्धतीने 2 फॉर्च्युनर, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि 150 टू व्हीलर अशी भव्य दिव्य बक्षिसांचं आयोजन करून आम्ही ह्या स्पर्धा भरवलेल्या आहेत। आणि राज्यातूनच नव्हे तर पूर्ण देशभरातून, पंजाब, हरियाणा, दिल्लीपासून ते तमिळनाडू, कर्नाटकपासून संपूर्ण देशातील शेतकरी वर्ग इथं त्या अधिवेशनाच्या निमित्तानं, स्पर्धेच्या निमित्तानं जमा होणार आहे। या स्पर्धेचं नेमका उद्देश काय, तुमचा मानस काय या स्पर्धा घेण्यामागचा? जवळजवळ आज माझी 4थी स्पर्धा ही एवढी मोठी भव्य दिव्य। ह्याच्यापूर्वी मी थारची अनेक मैदानं केलेली आहेत, ट्रॅक्टरचे असतील, आणि आज हे 4थं मैदान आहे। माझ्या प्रत्येक स्पर्धेतली टॅगलाईन असते की उद्देश एकच, गोवंश संवर्धन। गोवंश संवर्धन झालं पाहिजे। आणि आज बैलगाडी शर्यत हे एकच माध्यम आहे की ज्या ठिकाणी गोवंश संवर्धन केलं जातं। कारण आज शेतकरी वर्ग असेल, प्रत्येकजण शेतीतली कामं सगळी अवजारं करायला आल्यामुळे बैलाचा वापर कमी आला, त्यामुळे त्याची सांभाळणाऱ्यांची संख्या पण कमी आली। पण बैलगाडी शर्यतीमुळं ती संख्या परत वाढून आज जवळजवळ बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये 40 ते 50 हजार बैल जी आहेत ती शर्यतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण पळताना बघतो। त्यामुळे गोवंश संवर्धन या शर्यतीच्या माध्यमातून वाढायला लागले। माझी भावना एवढीच आहे की गोवंश संवर्धन झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना याचा फायदा झाला पाहिजे। नुसतंच नाद किंवा खेळ म्हणून न बघता आज आपली श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून जवळजवळ 100 कोटींची उलाढाल शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये झालेली आहे। ज्या आदत खोंडा बैलाची किंमत जवळ 50,000 होती, त्याची आज 5 लाखाच्या घरात तो पोचलेला आहे। 5 लाखाचा जो बैल आहे त्याची 25 लाखाच्या घरात किंमत गेलेली आहे। आणि कदाचित 5 लाखाच्या ज्या नवीन म्हणजे आदत बैलानं जर कदाचित आपल्या स्पर्धेमध्ये प्राथमिक फेरी जर पार केली तरी त्याची किंमत 25 लाखाच्या घरात पोहोचणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांचं नवीन एक पॅरलर अर्थव्यवस्था तयार होऊ शकते बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून, हे आम्हाला खरं दाखवून द्यायचं होतं। आणि हे खरं स्पर्धेपूर्वीच साध्य झालं। आता आज स्पर्धा झाल्यानंतर हे अर्थचक्र अजून एवढं मोठं तयार होणार आहे आणि अनेक व्यवहार एवढे मोठे मोठे होणार आहेत की खरोखर त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना मिळणार आहे। कारण आज आपण जर सगळे व्यवहार बघितले, परवा मी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना ही सर्व पुराव्यानिशी घेऊन बसलो। आणि आज मी तुम्हाला पुराव्यानिशी दाखवू शकतो या सर्व गोष्टी की 100 कोटीची उलाढाल झालेली आहे किंवा नाही झालेली। त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा झाल्यानंतर ह्याची उलाढाल अजून मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्यामुळे हा 100% फायदा शेतकरी टू शेतकरी होतोय। आज व्यवहार होत असताना ह्याच्यामध्ये अजून तरी कोण दलाल, व्यापारी किंवा सरकारची GST किंवा सरकारचा कुठलाही हस्तक्षेप यात अजून आलेला नाही। त्यामुळे हा फायदा 100% व्यवहार होत असताना शेतकरी टू शेतकरी होतोय आणि फायदाही 100% शेतकऱ्याला मिळतोय। या श्रीनाथ केसरी स्पर्धा ह्या कुठे होत आहेत, कधी होत आहेत, आणि याची स्पर्धेत जे तुम्ही बक्षीस देणार आहे त्याची उलाढाल कशी केलेली आहे?
तासगाव शहरापासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर एक कोड्याचा मळा म्हणून प्रसिद्ध असणारं असं 400 ते 500 एकराचं पटांगण आहे. त्या मैदानामध्ये आपण ह्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे येणाऱ्या 9 तारखेला रविवारी. आणि खरोखर अनेकांचा हा प्रश्न आहे, म्हणजे अनेकांनी चांगल्या भावनेनं प्रश्न विचारला, अनेकांनी वाईट भावनेनं प्रश्न विचारला की एवढ्या पैशाची जमवाजमव कशी करताय. तर चांगल्या भावनेने ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना माझं सांगतो थोडक्यात की ही जी बक्षिसं आहेत, आज शिवसेना पक्षाचं अधिवेशन असल्यामुळं अनेक शिवसैनिक म्हणजे सांगली जिल्ह्यातील नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी शिवसेनेचे आहेत. कुणी 2 टू व्हीलरची आपल्याला 2 टू व्हीलर दिल्यात, कुणी 4 दिल्यात, कुणी आपली 1 नंबरची फॉर्च्युनर आहे तर ती मला वाटते 3 तालुका प्रमुखांनी मिळून अशी 3 जिल्हा प्रमुखांनी आपल्याला ती फॉर्च्युनर दिलेली आहे. म्हणजे अशी सर्व बक्षिसाची सर्व आपण जमवाजमव करून आपण ह्या स्पर्धा पार पडतोय. आणि खरोखर ज्यांनी वाईट भावनेने ज्यांनी प्रश्न जो विचारला की पैशाची एवढी जमवाजमव कुठं केली, त्यांना मला एवढंच सांगायचं आहे, आज क्रिकेटरला शतक मारल्यानंतर BMW ऑडी दिली जाते, मॅन ऑफ द मॅच झाल्यानंतर त्याला काहीतरी मोठी गाडी बक्षीस दिली. पण आज शेतकऱ्याला जर आपल्या एका शेतकरी बांधवाला जर फॉर्च्युनर देत असताना तुमच्या पोटदुखी का चालू झाली, हा माझा त्यांना प्रश्न आहे. आणि खरोखर एखाद्या गरीब बैल मालकाला जर ही फॉर्च्युनर जर मिळाली तर त्याचा आनंद म्हणजे आयुष्यात त्याला एवढं मोठं यश एखाद्या आपल्या बैलामुळे मिळालं, तो आनंद त्याचा एक वेगळाच असणार आहे. त्यामुळे आपला एक शेतकरी बांधव येणाऱ्या 9-10 तारखेला 2 फॉर्च्युनरमधून 2 थारमधून फिरणार आहे. ह्या गोष्टीचा आपणही आनंद घ्यावा आणि शेतकरी आपण समाधानी राहावं, एवढीच माझी विनंती आहे. नक्कीच हे होते आपल्याबरोबर शिवसेनेचे नेते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आता आपल्याला सांगितलेले या बैलगाडी स्पर्धेसाठी त्यांनी किती उठाठेव केलेली आहे, कशी जुळवाजुळव केलेली आहे. कॅमेरामॅन सुजित दोडकेसह शरद सातपुते, NDTV मराठी, सांगली.